नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। दिनांक 7 जून 2025 निर्जला एकादशी येत आहे। निर्जला एकादशी म्हणजे या दिवशी ज्या पण स्त्रिया, जे पण पुरुष एकादशीचं व्रत करतात, तर वर्षभर जेवढे एकादशा, जेवढं पुण्यफल तुम्ही करतात, तेवढं पूर्ण वर्षभराचं पुण्यफल तुम्हाला या एका निर्जला एकादशी केल्यामुळे मिळत असतं। पण त्या दिवशी पाणी वर्ज्य असतं, म्हणजे पाण्याचा एकही थेंब घ्यायचा नसतो। आता हे व्रत खूप कडक आहे, परंतु ज्यांना शक्य आहे ते करू शकतात, आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी साधा उपवास केला तरी चालतो। उपवास हा पूर्ण असतो एकादशीचा, दोघी वेळेला फराळ करायचा असतो। तर निर्जला एकादशीचं व्रत ज्या दिवशी आहे त्या दिवशी संपूर्ण दिवस तुम्ही महाविष्णूचा जप करा, म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय महाविष्णूचा जप करा, आणि तुळशी पानं त्या हार विष्णूला किंवा कृष्णाला घाला, विठ्ठलाला घाला। तसंच विष्णूचे 108 नाव घेऊन तुळशी पत्र विठ्ठलाला, श्रीकृष्णाला वाहा, जेणेकरून श्रीकृष्ण प्रसन्न होतील, विष्णुदेव प्रसन्न होतील आणि आपल्याला अपरंपार आशीर्वाद देतील। आपल्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी आणि आनंद धावून येईल। तसंच ते आपल्याला तसा आनंदाचा आशीर्वाद देते। उपास सोडायचा असतो तर द्वादशीला तांदूळ आणि दक्षिणा यांचं दान तुम्ही अवश्य केलं पाहिजे, जेणेकरून आपलं एकादशीचं पुण्यदान जे आहे, ते महादान जे आहे ते पूर्ण होईल। तर नक्कीच करून बघा हा उपाय। माहिती आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।